हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मित्रांनो 29 तारीख. आज आहे रविवार आणि स्पेशल सांगायचे म्हणजे आज आहे एकादशी निमित्त सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मित्रांनो एकादशी निमित्त आता ही जी एकादश आहे ही चैत्र एकादश आहे. तर मित्रांनो या एकादशीला माळकरी माणसं असो म्हणा, पांडुरंगाचे भक्त ज्यांना उपवास करायचा आहे ते उपवास करतात, ज्यांना नाही करायचं ते नाहीत करत. म्हणजे असे भरपूर माणसं या जगात आहेत. कुणी भक्ती करतं, कुणी असे भरपूर पाहायला मिळतात आपल्याला. तर मित्रांनो आता मी चाललेलो इकडं काम आहे जरशी सकाळी सकाळी. आता वाजल्या सकाळच्या ठीक मला वाटतं 7 वाजायला 10-15 मिनटं कमी, 10 मिनटं, 6:50 झाल्यात. तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे तिकडं, थोडंसं काम आहे, ते कामानिमित्त चाललो आहे. तर हे बघू शकता मित्रांनो कसं एकदम वातावरण मस्त झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल कसं झालं आहे वातावरण, एक नंबर झालं आहे का नाही. तर चला मग. तर पाहिलं का मित्रांनो, एक नंबर वातावरण झालेलं आहे. आणि त्या वातावरणात मस्त सकाळी सकाळी मी आंघोळ केली, स्नान केलं आणि मस्त टिळा बिळा लावून एकदम आपण हे बघा मित्रांनो, अनेक ग्रंथामध्ये साधू संत हे काय सांगतात, कपाळावरती गंध असलाच पाहिजे. कारण कपाळ कशाला दिलेलं आहे हे आपल्याला हे माणसाने समजून घ्यायचं आणि सर्वांनी गंध लावायचा मित्रांनो. तर मित्रांनो आता इकडे बघा, ही मी आलेलो आहे वाटाने. एकदम मस्त वातावरण झालं आहे, कडकमध्ये वातावरण झालं आहे. आणि सकाळ सकाळची पहाट ही गावाकडची पहाट ही वेगळीच असते, एक नंबर पहाट असते. तर इथं बघा हे बैल बांधलेले आहेत आणि ते बघतायत माझ्याकडे. तर आता मी काय करतो, त्या बैलांना थोडासा चारा टाकतो. इथंच चारा आहे तो चारा टाकून तिकडे जातो. आता हे बघा इथं बैल आहे इथं, आणि थोडंसं बैल जवळ आलो ती चारा घ्यायचा. ही चारा आहे ती. ते बसलेला आहे खाली, त्याला बसू दे. बघा उठला आता, ते मस्त उठलं आहे. आता चारा खाली मुलीचं चारा टाकून दिलेला आहे, थोडा थोडा खाते मस्त चारा. म्हणजे सकाळी सकाळी त्यांना पण भूक लागलेली असते, काही की नाही. तर चला आता चारा तिला टाकून जातो पुढं. तिकडं भरपूर लांब नाही जायचं, अर्धा किलोमीटर आहे तिकडं जायचं, थोडंसं काम आहे. तर चला, कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगायला विसरू नका. हे बघा कुत्रा आलं, हे बघा ते कसं करते. तर आपला ब्लॉग नक्की सांगा कसा वाटला. अजून याच्यापेक्षा भारी भारी ब्लॉग बनवू आपण काही दिवसांनी. एक नंबर ब्लॉग बनवणार आहे. तोपर्यंत बघायला विसरू नका आणि सांगायला पण विसरू नका. तोपर्यंत बाय.